Hey there, welcome back to Vital Vibes. So in this video we are gonna continue with aphorism number 3 of Organon of Medicine in both English and Marathi language. Here's a clear, simple and practical explanation of aphorism number 3. Aphorism number 3 explains us to cure the physician must know three things. What? First is what needs to be cured in the patient. That means the disease. What each medicine can do. That means the remedy power. Means you should have knowledge of the remedy. Third is how to apply it properly. That means in accordance to dose, potency and timing. This aphorism explains us a doctor should understand the patient, the medicine and how to match both. मराठीमध्ये जर आपल्याला पेशंटला बरं करायचं असेल तर डॉक्टरला या तीन गोष्टी माहिती असायला हव्यात. पहिली, रुग्णाला नक्की काय त्रास होतोय म्हणजे डिसीज. दुसरं म्हणजे काय तर औषध कोणतं आणि कसं काम करतंय म्हणजे वी शुड नो द रेमेडी. आणि तिसरं, योग्य औषध कसं द्यायचं म्हणजे जर तुम्ही रेमेडी करेक्ट सिलेक्ट केली आहे तर त्याला कसं डिस्पेन्स करायचं, कसं ॲडमिनिस्टर करायचं, त्याचा डोस, त्याची पोटेन्सी, त्याचं टायमिंग कसं रिपीट करायचं, ह्या तिन्ही गोष्टी माहिती असायला हव्यात फिजिशियनला. थोडक्यात काय तर रुग्ण, औषध आणि त्या दोघांमधलं सांगड समजणं आवश्यक आहे डॉक्टरांना. ह्याचं सोपं उदाहरण जर बघायला गेलं तर एखादी व्यक्ती चिडचिड करते, ऍसिडिटी आहे, झोप लागत नाहीये, हा सगळा त्रासाने ती त्रस्त आहे आणि डॉक्टरांनी हे सगळे सिम्पटम्स याची लक्षणं नीट ऐकून केस टेकिंग वरून स्नक्स वॉमिका हे त्यांना प्रिस्क्राईब केलंय आणि रुग्णाला काही दिवस बरं वाटलंय, काही दिवसात रुग्ण बरा झालाय. तर ह्याचे रिझन्स काय आहेत? कारण डॉक्टरांनी डिसीज नीट एक्सप्लेन करून समजून घेतलेला आहे स्वतःला. त्यानंतर त्यांना डिसीज कळाल्यानंतर त्यांनी योग्य औषध योग्य सिमिलिमम पेशंटला दिलेलं आहे सिलेक्ट करून आणि त्यानंतर त्यांनी ते योग्य प्रकारे डिस्पेन्स केलेलं आहे. दॅट मीन्स डोसेज, पोटेन्सी अँड रिपिटेशन. तर हे लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक RMD. R म्हणजे रोग, डिसीज, आणि M म्हणजे डोस आणि D म्हणजे डिसीज. सो ॲफोरिझम 3 जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल वायवासाठी तर तुम्ही अशी ट्रिक यूज करू शकता. RMD, R म्हणजे रोग, M म्हणजे मेडिसिन, D म्हणजे डोस. फॉर एक्झाम पर्पज अफोरिझम 3 यू शुड रिमेंबर लाईक की अफोरिझम 3 मध्ये हे म्हटलंय की फिजिशियन मस्ट नो द डिसीज, द पॉवर ऑफ मेडिसिन अँड हाऊ टू अप्लाय इट करेक्टली. आणि तुम्ही आधी रोग ओळखा, त्यानंतर योग्य मेडिसिन शोधा आणि ते योग्य पद्धतीने द्या. हे सगळं फक्त अफोरिझम 3 मध्ये एक्सप्लेन केलंय. ॲज इझी ॲज दॅट. आय होप तुम्हाला कळालेलं असेल. आणि क्लिनिकल प्रॅक्टिससाठी तुम्ही हे ट्रिक वापरा. जेव्हा तुम्ही केस टेकिंग घेत असता त्यानंतर तुम्ही आधी स्वतःला विचारा की मला रोग नीट समजला आहे का, मला डिसीज नीट समजला आहे का आणि हे औषध खरंच या मेडिसिन खरंच ह्या पेशंटला लागू होईल का. आणि तुम्हाला जर वाटत आहे हे औषध मी हे जे डिस्पेन्स केलं आहे ते योग्य आहे तर तुम्ही त्याचं डोसेज, त्याची पोटेन्सी ही करेक्ट द्या. हे सगळं जर तुम्हाला आलं तर अफोरिझम 3 तुम्ही फॉलो करत आहात. फक्त औषध माहिती असून उपयोग नाहीये. पेशंट, औषध आणि दोघांचं सांगड घालणं हीच खरी होमिओपॅथी आहे. दिस इज एक्सप्लेन्ड इन अफोरिझम नंबर 3.